नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की 1 एप्रिलपासून नवीन रूल लागू होणार आहेत। तर मग आर्थिक वर्ष 2023-24 संपायला काही दिवस शिल्लक राहिले आहे। 1 एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून 7 मोठे बदल होणार आहेत। मग या बदलांचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे। क्रेडिट कार्ड ते NPS नेमके काय बदल होणार आहेत, तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होत आहे। या नवीन वर्षात पैशांच्या व्यवहारांसंदर्भातील मोठे बदल होणार आहे। या बदलांचा नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे। तर जाणून घेऊयात 7 महत्त्वाच्या बदलांसंदर्भातील माहिती। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल। तर मित्रांनो, पहिला बदल आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे NPS नियमांमध्ये बदल होणार आहे। तर 1 एप्रिलपासून होणारा महत्त्वाचा बदल म्हणजे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत होणारा बदल। नवीन नियमानुसार लॉग इन प्रणालीमध्ये बदल केले आहेत। त्यामुळे आता सदस्यांना लॉग इन करण्यासाठी ID पासवर्ड तसेच आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर हवा आहे। यामुळे सदस्यांना सुरक्षा प्रदान केली जाणार आहे। ओला मनी वॉलेटच्या नियमांमध्ये नेमका काय बदल केला आहे हे बघणार आहोत। तर 1 एप्रिल 2024 पासून ओला मनी वॉलेटच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे। मग 1 एप्रिल 2024 पासून प्रति महिना 10,000 रुपयांच्या कमाल वॉलेट सेवांवर निर्बंध घालण्यात आले आहेत। कंपनीने या संदर्भातील माहिती 22 मार्च रोजीच ग्राहकांना दिली होती। दुसरा बदल आहे फास्टॅग KYC। मग 1 एप्रिल पासून होणारा महत्त्वाचा बदल म्हणजे फास्टॅग KYC मध्ये झालेला बदल। तुम्ही जर 31 मार्च 2024 पर्यंत फास्टॅग KYC मध्ये बदल केला नाही तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो। NHAI ने फास्टॅग KYC अनिवार्य केली आहे। नंतरचा बदल आहे LPG गॅसच्या दरात वाढ होणार का? तर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला LPG सिलेंडरच्या दरात वाढ होत असते। त्यामुळे यावेळी देखील 1 एप्रिलपासून LPG गॅसच्या दरात वाढ होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे। मात्र सध्या लोकसभेची निवडणुका सुरू आहेत। अशातच सरकार LPG गॅसच्या दरात वाढ करण्याची शक्यता नसल्याचेही बोलले जात आहे। पुढचा बदल आहे SBI क्रेडिट कार्डमध्ये बदल। SBI क्रेडिट कार्ड संदर्भात देखील मोठा बदल झाला आहे। 1 एप्रिल 2024 पासून काही क्रेडिट कार्ड धारकांसाठी भाडे भरणा व्यवहारांवर रिवॉर्ड पॉईंटचे संकलन बंद होणार आहे। यामुळे विविध कार्डचा समावेश आहे। म्हणजे जे रिवॉर्ड पॉईंट्स मिळत होते ते भाडे भरणा व्यवहारांवर मिळणार नाहीत। तर नंतरचा बदल आहे क्रेडिट कार्ड संदर्भातील नियमांमध्ये बदल। मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्यांच्या नियमांमध्ये बदल केला आहे। रिझर्व्ह बँकेने या संदर्भात ही अधिसूचना जारी केली आहे। ICICI बँक क्रेडिट कार्ड अंतर्गत एका तिमाहीत 35,000 रुपये किंवा त्याहून अधिक खर्च केल्यास तुम्हाला विमानतळ लाऊंज प्रवेशाची सुविधा मिळेल। ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर इंधन, विमा आणि सोन्यावर खर्च करण्यासाठी रिवॉर्ड पॉईंट्स दिले जाणार नाही। अशा प्रकारे क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल झाले आहेत। तर मित्रांनो, डेबिट कार्डसाठी सर्व्हिस चार्जेस लागणार। मग स्टेट बँक ऑफ इंडियानेही नियमांमध्ये बदल केला आहे। त्यामुळे आता ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे। SBI ने आपल्या विविध कार्डसाठी सर्व्हिस चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। प्रत्येक कार्ड मागे 75 रुपये एवढे सर्व्हिस चार्ज SBI ग्राहकांच्या डेबिट कार्डसाठी लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो, अशा प्रकारे या सर्व बाबींमुळे ग्राहकांच्या खिशांवर या ठिकाणी ताण पडणार आहे। अशा प्रकारे ही माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवली। आपल्याला
हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।